सच्चा मित्रांनो, मी अर्चना आलबरे, एक शेतकरी कन्या. तर पहा, आपण आज मस्त ऊन पडलेला आहे आणि आज आहे एकादशी आणि पहा किती मस्त ऊन पडलेला आहे. तर चला तर पहा मुलांनी आणली कुठेतरून कोळी आणि ती उगलेली आहे, त्याला लावायची. तर चला जाऊ द्या, मला जायचं शेतात. आणि पहा, आपण आता मध्ये 2-3 दिवस फवारणी करीत होतो आळीसाठी. 3 एकर 3.5 एकर फवारणी करून झाली, अजून एकरभर बाकी आहे. ती एकरभर मारायची फवारणी. तर चला, आजच्याला ऊन पडले म्हणलं आणि पावसाचं काय आता गॅरंटी राहिलेली नाही आणि मका पण वाढत चालली, त्याच्यामुळे आपल्याला मारायच्या आधी विर्या. तर विर्या न्यायचा आहे आता, 2 चक्रा मारायच्या आहे. मुलीला अगोदर घेऊन जाणार आहे आणि मग मुलाला घेऊन जाणार आहे. तर चला, एक चक्कर मुलीसोबत घेऊन जाते आणि दुसरी चक्कर मग मुलगा येणार आहे. तर आणि आता मला जायचं शेतात. तर चला, आपण काल 2 एकराला युरिया मारलाय आणि आज पण आपल्याला 2 एकराला मारायची आणि मागं राहिलेलं एकर आपल्याला आता ते नंतर मारूया. त्याला युरिया मी मारलेला आहे आणि खताची पण फवारणी घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला नंतर मारणार आहे युरिया. पण आज 2 गोण्या न्यायच्यात आणि काल 2 गोण्या मारलेल्याच आहेत. तर चला, आता मी गाडी घेते वळून आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायच्यात युरियाच्या गोण्या. तर चला, पाय सकाळ सकाळ मांजर तिला मस्त खायला टाकले. सकाळ सकाळ पाठच ओढती, पाठच तिला खायला टाकले, पण तरी ती ओरडतच राहते. तर चला जाऊ द्या. तर पहा, आपलं मलबेरीचं झाड आणलं होतं मी नगरला. एक दिवस नगरला गेले होते हॉस्पिटलला. त्या दिवशी येता हे मी झाड आणलं होतं. आता मस्त रोपलंय आणि इथंच होतं, छोटंसं होतं, इथून डायरेक्ट ते एवढं मोठं झालं आहे, भारी वाटतंय. आणि फौजी साहेबांनी इकडं कोया लावलेल्या आहेत आणि बदामी आंब्याच्या गुजराती केशर आला होता, तो पण इकडं लावलेला आहे. आणि एक किलोचीच एक कोई होती, ती पण आम्ही शिरूळला बाजारला गेलतो त्या दिवशी घेऊन आलो होतो. तर पहा, ते पण मस्त उगलेले आहे. इथं पण मस्त आपण आता हे शेतात लावणार आहे आणि विकत पण आणून आपण झाडं लावलेत, मी तुम्हाला दाखवल्यातच. आणि आपण ही पण लावल्यात, आता आपल्याला ही पण लावायची आहे. तर पहा, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. तर पहा, ते ऑरेंज कलर अजून उगत आहे ना ती त्याच्यामुळे. तर पहा, इथं मस्त रोपं उगून झाल्यात आपली आंब्याची. खत टाकले म्हणून एवढं मोठं झालं. मलबेरीला कोणतं खत टाकलं? शेणखत टाकलं. तर पहा, मलबेरीचं झाड इतकं भारी वाटतं आणि माझं स्वप्नपूर्ती झाड आहे मलबेरीचं. कधी वाटत नव्हतं की मी लावीन म्हणून. मी कधी मलबेरी खाल्ले नाही. हा, एकदाच खाल्ले होते, हरियाणाला गेलतो त्या टायमाला आम्ही पेशीला गेलतो तिकडं आणि तेव्हा खाल्ल्या होत्या. तिथे एक मोठं झाड होतं, तेव्हा मी मलबेरी खाल्ले होते आणि मी तेव्हापासून मी भरपूर वर्ष झालं, 10-11 वर्ष झालं तेव्हा मलबेरी खाल्ली होती. त्यानंतर खाल्लीच नाही. मी म्हणलं आपल्या घरी हे झाड लावायची म्हणून मी 100 रुपयाचं झाड घेऊन आले. तर 250 रुपयाचे होते आणि त्याला मलबेरी पण लागले होते आणि लय गोड होत्या, पण ती काय आणलं नाही मी. हेच घेऊन आले. मी येता एक 500 रुपयाचं पण झाड होतं दुसऱ्या नर्सरीमध्ये, ते काय घेतलं नाही. म्हणलं फौजी साहेब पैसे देतात का नाही म्हणून मी 100 रुपयाचं झाड घेऊन आले. आणि मग घरी आल्याच्या नंतर फौजी साहेबांना विचारलं, 500 रुपयाचं झाड होतं, चांगलं होतं. आणि त्याच्यामुळे फौजी साहेब म्हणले तेच आणायचं ना. म्हणलं तुम्ही पैसे देतात का नाही देतात, त्याच्यामुळे मी नाही घेतलं. मग मी 100 रुपयाचंच घेतलं. तर पहा, मस्त आता भारी झाले आणि भारी वाटायला लागले. तर चला, आणि आपल्या इकडं ड्रॅगनचं पण रोप लावलेलं आहे. इकडे हे रेडवाला आहे आणि हे व्हाईटवालं ड्रॅगन आहे. याला 5-6 म्हणजे फळं लागलेली आहे पलीकडून, मी तुम्हाला ते दाखवते. तर चला, आपल्याला अजून युरियाच्या गोण्या टाकायच्यात गाडीवरती, पण तुम्हाला मी दाखवते. आणि ते पहा, आपलं इथं ह्याचं सीताफळाचं झाड आहे, त्याला एक सीताफळ लागले, ते पण दाखवते. लय गोड आहे. 2 लागले. तर पहा, लय गोड सीताफळ आहे. मागल्या वर्षी त्याला 3 आले होते आणि ह्या वेळेस याला 2 आल्यात. अजून फुलं आलेली होती पण गळून गेल्यात. चला जाऊ द्या. तर पहा, इथं ड्रॅगन आले, लालवाल्याला पण एकच ड्रॅगन आले आणि व्हाईटवाल्याला 5-6 ड्रॅगन आल्या, तुम्हाला दाखवते. तर पहा, 6 आहे, 5 आहे इथं. तर पहा, 6 ड्रॅगन आल्यात, सॉरी 5 आल्यात, 5 ड्रॅगन आल्यात. आपली तिकडं केळी आहे आणि रात्री इतकं केळी दिसत बघ बरं. मला तर रात्री स्वप्न पडलं होतं लय खतरनाक की आपली
तर पहा तिथं आपली केळी आहे आणि केळी वेलेली आहे. तिला भरपूर मोठाले गड पडल्यात, भरपूर मोठाल्या फण्या पडल्यात आणि मोठा गड पडलाय. स्वप्न म्हणजे माझ्या स्वप्नात असं रात्री आलं की गडच शेळीनं खाल्ला. इथं शेळ्या येत होत्या, बकऱ्या येत होत्या, आल्या होत्या काल परवा. मला वाटलं गडच खाल्ला, इतकी काळजी लागली होती. स्वप्न पडलं होतं, मी सकाळ सकाळी येऊन पाहिलं की त्याला आहे गड म्हणून. तर चला माझं स्वप्न हे झालं, काय म्हणतात त्याला, स्वप्न ते स्वप्नच असतं, पण पडल्यावर माणसाला लय काळजी लागते. मला स्वप्न पडलं रात्री 3 वाजता, उठून पाहिलं मी आणि आल्याच्या सकाळी आल्या पाहिलं मी तिथं गड आहे का म्हणून. आहे. तर चला चला आता आपलं गोण्या उचलून घेऊया ना, आपल्याला जायचं शेतात. खाली दोरी सोडली होती, दोरीला बांधावं लागेल. पाणी लागले तिला. सोड 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 सोड. थोडा आधार दे खाली. सकाळी सकाळी ये ना. बसली का? ते दादा 10 किलो तर दे रे खाली. जिंक वाला दे ते सल्फेट. हा हा पाऊसच नाही झाला. इथे पाऊस नाही झाला. काल दिवस ऊन पडलं होतं. आज सकाळ सकाळ ऊन पडलं. रात्रभर पाऊस नाही झाला. आता काल इतकं चिडचिड होती नाही तर मला तिकडनं तिकड गाडी यायची चालव करून नव्हती. एवढा चिकट होता. आज काल आलती काय वावरात? काल 2 कोणे घेऊन आले. सकाळ सकाळ हा काल ती बकरावाली नव्हती का, बकरावाली काल तो एक परवा दिवशी लई चिखल होता. नाही तरी खतरनाक अशी गाडी घसरायची. 2 कोणे होत्या गाडी घसरायची अशी माहिती का. खाताच्या हिऱ्याच्या खताची म्हणजे काय की हिऱ्याच्या 2 कोणे घेऊन आले. तर आता मी तिथे एक काका होते, त्यांच्याकडून मी गोणी उचलून घेतली आणि आता घेतली खांद्यावरती. आणि अशी मला म्हणजे हमेशा मला अशी खांद्यावरती गोणी घेऊन वावरात शेतात जावंच लागतं. तर एका जागेवर शेती नाही, शेती भरपूर लांब असते, त्याच्यामुळे खांद्यावर घेतली आणि मकाच्या रानात थोडं आसपास नेऊन टाकली. तर चला खाली बाजरी नको मोडू. तर खाली ना तिथं खाली हे पिशिरा असल्या का लगेच तर इथं मध्ये टँकर होता, त्याच्यामुळे गोणी त्या लिंबापाशी नेऊन टाकली मी. तर आता मला दिसत असेल तिथं. आणि गाडी इथंच लावली. इथं टँकर लागला आहे, त्याच्यामुळे मला गाडी काही तिथं नेता आली नाही. म्हणून मी त्यांना म्हणलं मला उचलून द्या. मग मी उचलून घेऊन मी गोणी तिथं टाकली. चला आता घरी जायचं. घरी जाऊन दुसरी गोणी आणायची. आता तिकडून वरून जायचं, त्या मार्गे जाऊन ते उसाच्या कोपऱ्यावरून परत तिथून पण खांद्यावर गोणी आणून टाकावं लागेल. तर लोक मजबुरी म्हणजे लोक रील्स काढण्यासाठी खांद्यावर गोणी घेते आणि माझी मजबुरी, मी सगळी शेती मी करते म्हणून मला स्वतःच ने आण करावं लागते. त्याच्यामुळे मला उचलावं लागते, मला न्यावं लागते. तर चला तिथं बेडशीट तिथं नेऊन टाकणार. जाणार ते तिथं जाणार. हा गोण्याच्या नेऊन जा, पिशी राहली. तर अजून एक चक्कर मारायची. आणि ही एक गोणी होती 10 किलोची, ती पण तिथं नेऊन टाकली. आता आल्याच्या नंतर अजून एक गोणी आणायची आणि मग कालवायचं आणि मग सगळ्या मकाला युरिया मारायचा आहे. तर चला आता गेली ती टाकायला.
दे मला आज गाडी घ्यायची दे बरं गाडी गाडी बाहेर घ्यायची गरज होती का? झाली असं स्टार्टिंग झाली असं फुल लाल झाली फुल झाली दे घोडं जाऊ दे वरती घोडं जाऊ दे वरती किती 10 किलोचं वजन होते वजन नाही का घरी? गेल्यावाले काय होईल टाकल्या? टाकून आले लागले ना कोणी मोकळी गुणी दुसरी होती तर पहा आपण दुसरी पण गोणी टाकली आता गाडीवरती आता जायचंय निघायचंय शेतात तर चला आता मी दादाला आवाज देते आता दादाची वेळ गोणी आहे, एका साईडला गाडीवरती नाहीये. जायची तर चला खालून 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 कर 10 किलोचं गोणी दे चल 10 किलोची दे आता तर पहा हवेने गेट काय एका जागेवर राहत नाही इतकी भरपूर हवा चालली त्याच्यामुळे गेट पण आतमध्ये जात होता मग कधी व्हिडिओ घेत होती आणि दादा गाडीवरती बसला होता त्याच्यामुळे गेटला कोणी उघडण्यासाठी नव्हतं मग मी गेटला थोडी लात मारली म्हणजे दुसरी ट्रिप आहे आणि शेतात दुसऱ्या ट्रिपनी इतकी वैताग दिले दादाला उचलली नाही गोणी त्याच्यामुळे आम्हाला दोघाला टेकवीत ही 200-300 फुटाच्या अंतरावर आणून टाकायची वेळ आली तर बा दम भरपूर लागलाय आणि हे आहे झिंक सल्फेट आणून टाकले आता तर पहा या गोणीनं लय वैताग दिला आणि दुसरी गोणी भरपूर लांब आहे काही दिसणार नाही तुम्हाला भरपूर लांब आहे तिकडं आहे तर पहा हे आहे 2 एकरचं रान आहे त्याच्यामुळं लय लांबचं अंतर आहे चांगलं भरपूर लांबचं अंतर आहे त्याच्यामुळं लय जीव खाल्ला 1000 फुटाचं अंतर आहे म्हणून 1000 फुटाच्या अंतरावरती आणून टाकायची वेळ आली आणि इकडून दुसऱ्या मार्गे आले इकडून ऊस आहे आणि गाडी येण्याजोगता रस्ता नाही तिथं गाडी येण्याजोगता रस्ता नव्हता त्याच्यामुळे तिथं पण पाठीवर टाकायची वेळ आली आणि आता दोघांनी येता दोघांनी हातावर गोणी नेऊन त्या कोपऱ्यात नेऊन टाकली आता चालू घरी लय दम लागलाय मुलांना जायची आता रानात म्हणजे सासू सासऱ्याच्या त्या तिकडे दुसऱ्या रानात जायची त्यांना आणि मला मारायचे दिवसभर खत आणि भरणं करायचे थोडं खाली वल्लच आहे पण विरघळण्यापुरतं आपल्याला मोटर चालू करायचं आहे त्याच्यामुळे 10-15 मिनटं आपल्याला पाडग्यावरती पाणी सोडायचं तर पहा आता घरी जाते याला घरी सोडून येते आणि येता पंप घेऊन येते वाटलं तर मारता येईल नाही तर राहिला तसाच तर चला जायचे रानात फौजी साहेब म्हणले मुलांना काही शेतात घेऊन जाऊ नको त्याच्यामुळे ती जाणार आहे रानात आणि मी 31 परत माघारी येणार याला सोडून तर चला इथं मुलांना का आणायचं नाही पहा एवढा मोठाली ऊस आहे आणि बिबट्याची भीती आहे काल मी तर याच्या युरिया मारित होते मकावरती युरिया मारित होते फवारणी करीत होते त्या टायमाला त्याच्यात बिबट्याचे मोठाले पावलं दिसत होते त्याच्यामुळं फौजी साहेब म्हणले मुलांना काही शेतात घेऊन जाऊ नको तू राहशील तुझ्या कामाच्या नादात आणि पोरं राहत्यान खेळायच्या नादात त्याच्यामुळं काही भरवसा नाही त्याच्यामुळं मुलं काही शेतात घेऊन जाऊ नको म्हणून मुलांना घरी सोडायचं मग ते पण अवघड आहे मग मुलांना आज आहे सुट्टी म्हणून मुलं जाणार आहे तिकडं रानात माझ्या जावची मुलं आहे 2 त्यांच्यापाशी खेळायला तर चला ती जाणार आहे घरून 6 किलोमीटरच्या अंतरावर तिकडं आणि त्यानंतर मी येणार आहे इकडं तर चल कसं मग दादा लय खुश आहे का त्यांना तिकडे खेळायला जायचं आहे रानात तर चलो कधीतरी सुट्टी राहते आम्हाला म्हणून आम्हाला रानातच जायचं आहे त्यांची लई इच्छा आहे रानात जायची तर चला तर पहा 2 चक्रा मारून मी शेतातून आले 2 हिऱ्याच्या गोण्या आणि ती दुसरी 10 किलोची गोणी मी शेतात सोडून आले एकाला नेलतं पहिल्या गोणीला एकाला नेलतं दुसऱ्या गोणीला दुसऱ्याला नेलतं पाहता आता त्यांना रानात जायची त्यांची तयारी झाली आणि अजून मामा काय आले नाही तर पहा आणि मी थांबले आता मामा कधी येते आणि यांना गाडी बसून मग मला जायचं दुसऱ्या मार्गे त्यांना जायचे दुसऱ्या मार्गे तर चला आता मामा येते ना आल्याच्या नंतर मग
मामा काय अजून यायला तयार नाही. आता मी कवर उभी राहणार आहे, त्याच्यामुळे मी आता याला इथंच सोडून चालले. मामाचं टापॉप याला घेऊन जात्यात. तर चला, वाट बघून बघून चांगला अर्धा तास झाले पण अजून काही यायला तयार नाही. तर चला मी जाते पुढं, आणि मला पुढं जाऊन खत कालवायचं आहे, म्हणजे इऱ्यान ते कालवायचं आहे, मग मारायचं आहे. आणि आबाळ भरपूर आले, तर आबाळ आले कधी पण इऱ्याच्या गोणीवर पाणी पडलं, पाऊस पडला का इऱ्याच्या गोणीचं पाणी होऊन जाईल. चला चलू का मी? नको नको, फोन लावला नाही, बाबाचा फोन नाही लागत. आजी लावला होता ना बाबाचा फोन, बाबांना नाही आणलेला, बाबांना नाही फोन आला. तिथं काय करते चू काट्याची इकडे चल, तिथं सपाटीला बसा, मी जाते आता शेतात. येते बाबा घरी, येते घरी नाही आले, येते. चला येते घरी. तर आता आल्यात मामा आणि त्यांना जाते घेऊन. तर चला, त्याला दम पडा ना, पळू पळू चालल्यात. तर चला मी पण जाते आता, मला पण जायचंय शेतात. तर चलो, आता आले मी शेतात, आणि इकडं खालच्या शेतात बादली होती. आपण बादलीनंच खत टाकीत आहे, त्याच्यामुळे इकडं बादली न्यायला आले आणि वरती लावली तर गाडी. तर पहा, एका ठिकाणी काहीच नसतंय. ह्या शेतातून ते, त्या शेतातूनचे ते, म्हणजे काही ना काहीतरी वस्तू हिडावं लागतच, पळावं लागतच, आणायला जावं लागतच. तर पहा, इथं बादली होती, घरून येताना एक बेडशीट आणलंय. आता तिकडे लांब बेडशीट आहे, पण आता ते दुसऱ्या इऱ्याच्या गोणीवर टाकलेलं होतं. आता मला आपण गाडीकडेच लावा आणि इथूनच जाऊया, मधून शॉर्टकट रस्त्याने. तर मी चालली इकडं. पहा, धावपळ भरपूर प्रमाणात केली ना, दम लागतो. तर पहा, मला सकाळ सकाळी इतका दम लागलाय, आणि ऊन पण पडलंय, आभाळ पण येतंय, वातावरण रावराव चेंज होत आहे, गरम तर लय भरपूर होत आहे. आता पाऊस होतोय का नाही काय माहिती, पण आपल्याला मोटर पण चालू करायचं आहे. चला त्याबरोबर आपली मक्का आहे तिकडं, इकडं दुसऱ्यांचा ऊस आहे. तर चाल तिकडं शॉर्टकट रस्त्याने आपल्या शेतात. तर पहा, आता 2 एकरसाठी 2 गोण्या मारून झाल्यात. हे 2 एकर सगळं मारून झाले. तर पहा, हात धुवायला पाणीसुद्धा नाही आहे. आता मी चालले तिकडून डायरेक्ट भरपूर लांब जायचं आहे, तिथून परत गाडी का जायचं आहे, आणि मग मोटर चालू करायला जायचं. आज काय पावसाचं वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, पण बिलकुलही पाऊस पडायला तयार नाही. एक 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 थेंब पडतोय, आभाळ पुढं चाललंय, तेवढंच एक थेंब पडतोय, नाही तर बिलकुलही पाऊस पडायला तयार नाही. मी खत टाकलं का पाऊस येत नाही, आणि मी औषध मारलं का पाऊस जोराचा येतो. मोठी पाळी अशी होती, तर सगळं औषध धुवून जाईन असं होतं. आणि ज्या दिवशी मी खत टाकीन, 2 दिवस असं झाले, म्हणजे हर टाईम असंच होतं की मी खत टाकलं का पाऊस येत नाही, आणि मी औषध मारलं का हमकाच पाऊस येतो. जसा पंप मारीन तशी पाऊस येतो, जसा पंप मारीन तसा पाऊस येतो, अशी गमत होत असते. तर चला जाऊ द्या, आता झाले सगळं मारून. 2 गोण्या एरियाच्या मारून झाल्यात. आता चालली इकडं खाली गेल्याच्या नंतर तिथं खाली गाडी लावली, गाडी घ्यायची, तळ्यावर जायचं, मोटर चालू करायचं, आणि परत मी शेतात यावं लागेल. तर चला, कुठं पाईप पलटी पडल्यात, कुठं काय पडले, सरळ करावं लागेल, आणि सरळ गेल्याच्या नंतर कॉक चेंज करावं लागेल. चला, लय दमलेवन झाले भरपूर, इतकं दमले ना खतरनाक. चलो, तर पहा, मस्त पाणी चाललंय, आणि पाऊस काय यायचा आता पत्ता नाही पावसाचा. मस्त काळा बंगार आभाळ चालतंय, पण पाऊस बिलकुल पडायला तयार नाही. आणि जो युरिया गाभ्यात पडलाय ना, आणि गाभ्यात युरिया राहिला ना, तर गाभा जळून जातो. त्याच्यामुळे आपण ड्रेन पाईप चालू केल्यात. तर पहा, आणि चांगले मस्त आता जो युरिया पानावरती गाभ्यात पडलाय ना, ते चांगला धुवून जाईल का. मक्कापेक्षा रेन पाईपाचं पाणी वरून चाललेलं आहे, त्याच्यामुळे गाभ्यात हे रेन पाईपाचं पाणी पडतंय. आणि मस्त आता गाभा जळून जायचा नाही. खालच्या रानात मी काल परवा पाऊस येईन म्हणून मी रेन पाईप चालू केले नाही, आणि युरिया मारला. युरिया आणि झिंक सल्फेट दोन्ही मिलावट करून मारलं होतं 2-3 दिवसापूर्वी, पण पाऊस बिलकुल झाला नाही. त्या पानं थोडी जळायला लागल्यात. आता थोड्यासा काल थोडासा पाळी झाली, पण एवढं काय झालेलं नाही. त्याच्यामुळे हवा मस्त म्हणजे हवा भरपूर सुटली, पण बिलकुलही पाऊस यायला तयार नाही.
वाऱ्यामुळं ना आभाळ म्हणजे हे ढग आहे ना सगळं असं पुढं जातं, बिलकुलही पाऊस खाली पडत नाही. तर चला जाऊ द्या. आणि गाव्यात एरिया पडला आहे म्हणून आपल्याला 10-15 मिनटं आपल्याला हे रेन पाईप चालू केलेलं आहे. आता चांगलं मस्त एरिया धुवून जाईल. तर चला पहा, असं चालू केलेलं आहे मोटर. चला.